तुमच्या हातात सुद्धा पूजेचा धागा बांधलाय का किंवा कलावा बांधलाय का? तर सावधान, हातातील पूजेचा धागा काही दिवसानंतर तो नकारात्मक ऊर्जेचं कारण बनू शकतं. होय, अनेक जण पूजेत धार्मिक स्थळी गेल्यावर केशरी, पिवळा किंवा लाल रंगाचा धागा बांधून घेतात, पण तो तुटेपर्यंत काढत नाहीत. मग तो कधी काढावा? चला सविस्तर जाणून घेऊया. धार्मिक विधी किंवा पूजेनंतर मनगटावर बांधलेला लाल धागा, ज्याला आपण कलावा किंवा मौली म्हणतो, हा केवळ एक दोरा नसून ते एक संरक्षणात्मक कवच मानलं जातं. पण हा धागा हातावर किती दिवस ठेवावा, यावर भागवत निरूपणकार डॉक्टर शिवम साधक यांनी दिलेला सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्यात, पूजेत किंवा मंदिरात गेल्यानंतर मनगटावर मंत्रोपचारासह कलावा किंवा मौली बांधली जाते. हा धागा आपल्याला संकटांपासून वाचवतो आणि सकारात्मक ऊर्जा देतो, अशी आपली श्रद्धा आहे. मात्र अनेक लोक हा धागा महिनानुमहिने किंवा तो तुटेपर्यंत हातावर तसाच ठेवतात. प्रसिद्ध आध्यात्मिक अभ्यासक डॉक्टर शिवम साधक यांच्या मते ही पद्धत चुकीची ठरू शकते. डॉक्टर शिवम साधक यांच्या मते पूजेच्या धाग्यामध्ये असलेली मंत्रशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा एका ठराविक काळापर्यंतच प्रभावी असते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पूजेच्या वेळी बांधलेला धागा जास्तीत जास्त 21 दिवसच मनगटावर ठेवावा. मंत्रांच्या उच्चाराने भरलेला हा धागा 21 दिवसांपर्यंत आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रांना सकारात्मक लहरी पुरवतो. 21 दिवसानंतर तो धागा जुना होत जातो, तो मळतो आणि त्याची ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमताही संपते. कालानुकाळ तो धागा तसाच ठेवला तर त्यात बाह्य वातावरणातील नकारात्मक ऊर्जा साठू लागते, ज्याचा परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होऊ शकतो. आता हा धागा अशुद्ध होण्यासाठी देखील कारणं आहेत. दैनंदिन कामे करताना, अंघोळ करताना किंवा जेवताना हा धागा ओला होतो आणि त्यावर घाण साचते. शास्त्रानुसार अशुद्ध झालेला धागा अंगावर ठेवणं शुभ मानलं जात नाही, त्यामुळे त्यातील सात्विकता नष्ट होते. आता जुना धागा काढल्यानंतर काय करावं? जर तुमच्या हातातील धाग्याला 21 दिवसांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर तो सन्मानाने काढावा. जुना धागा कधीही कचऱ्यात टाकू नका. तो धागा एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवावा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. शक्य असल्यास मंगळवार किंवा शनिवारी जुना धागा काढून नवीन कलावा बांधावा. मौली, रक्षासूत्र किंवा लाल पिवळा धागा हा पूजा, मंदिर दर्शन, मांगलिक कार्य किंवा शुभ प्रसंगी हातावर बांधला जातो. हा धागा नकारात्मक ऊर्जा, दृष्टीदोष, आजार आणि अशुभांपासून संरक्षण करतो असं मानलं जातं. पण त्याला किती दिवस ठेवावं आणि जास्त दिवस ठेवल्यास त्याचे काय परिणाम होतात, याबद्दल शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही नियम आहेत. बहुतेक ज्योतिषाचार्य आणि शास्त्रानुसार कलावा 21 दिवसच ठेवावा असं सांगितलं जातं. काही ठिकाणी 7 ते 15 दिवस असंही सांगतात, पण सर्वाधिक